नमस्कार. शब्दस्पर्श टेक मराठी चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत. आज आपण AI काय करू नाही शकत याच्याविषयी थोडक्यात एक उदाहरण घेणार आहोत आणि आपण एक पाहणार आहोत की एक सिच्युएशन दिल्यानंतर AI म्हणजे जेमिनी कशाप्रकारे गाणं तयार करतं. अजून हे लर्निंग बेसवरती आहे, त्याच्यामुळं त्याच्याकडून फार काही अपेक्षा धरणं सध्या चुकीचं आहे. म्हणजे सध्या एवढं अपेक्षा धरणं ग्राह्य नाही आहे, परंतु एक नवीन बेसवरती कशाप्रकारे हे गाणंसुद्धा तयार करू शकतं. आपण पाहतो की आज प्रत्येक क्षेत्रामध्ये AIने आपले पाऊल आपलं क्षेत्र काबीज म्हणजे त्याने प्रत्येक क्षेत्र काबीज केलेलं आहे. त्याचप्रमाणे आपण आता संगीत क्षेत्रामध्ये सुद्धा कशाप्रकारे ते काबीज करू शकतं किंवा एक कशाप्रकारे ते संगीत क्षेत्रामध्ये मदत करू शकतं ते आपण पाहणार आहोत. मी नेहमी सांगतो AIला मित्र समजा, AIला दुश्मन समजू नका. AIच्या माध्यमातून आपण खूप काही गोष्टी करू शकतो. तर अशाच महत्त्वपूर्ण आणि माहितीवर्धक व्हिडिओसाठी शब्दस्पर्श टेक मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर आपण बघूया. बनाना क्रिएट इमेज बनाना क्रिएट इमेज हे सगळ्यांना माहितीच आहे. गेटा क्रिएट गेटा म्युझिक क्रिएट इमेज आपण गेटा क्रिएट म्युझिक हे पाहणार आहोत. बुक्स हेल्प मी लर्न बुक्स हेल्प मी लर्न स्पार्कल्स बूस्ट माय डे स्पार्कल्स बूस्ट माय डे. थिंकिंग आपण सिलेक्ट केलेलं आहे बाय डिफॉल्ट. गेटा क्रिएट म्युझिक बटन फास्ट आन्सर क्विकली असतं, पण मी थिंकिंग सिलेक्ट केलेलं आहे. गेटा क्रिएट म्युझिक तर बघूया गेटा क्रिएट म्युझिकला एक सिच्युएशन देत आहे मी. एडिटिंग कशाप्रकारे ते शोइंग इंग्लिश एडिटिंग प्रॉम्प्ट देतोय. ओपन क्लिपबोर्ड बॅक त्याला एक स्टोरी तर लिहून ठेवलेली आहे. तर एक स्टोरी लहान मुलगा त्याच्या सगळ्यात आवडीची ती एक लहान छोटीशी व सुंदर अशी एक सायकल असते. त्या सायकलवर त्या मुलग्याचा खूप जीव असतो. तो मुलगा नेहमी एका मित्राप्रमाणे त्या सायकलला जपत असतो. एके दिवशी तो सायकल घेऊन असाच रस्त्यावरती फिरत असताना अचानक काही कारणास्तव तो सायकल पासून दूर जातो आणि जे होऊ नये तसे होते. ती सायकल एक मोठ्या ट्रक खाली चिडून त्याच्या बुकला होतो व ते सायकलचे तुकडे होऊन पाहून त्या मुलग्याला खूप दुःख येते व तो दसा रडायला लागतो. परंतु त्या सायकलची तसेच विकल्याण झालेली सर्व तुकडे एकत्र गोठ करून तो घरी घेऊन जातो व पुन्हा एका वेल्डिंग दादाकडून त्या सगळ्या गोष्टी जोडून पुन्हा एक नव्याने सायकल तयार करतो. परंतु तेव्हापासून तो सायकल कुठेही बाहेर ठेवत नाही किंवा रोडवर पार्क करत नाही. अगदी तो कुठेही गेला तरी तो सायकल सगळे घेऊन जातो. त्या सायकलवर त्याने खूप काही गोष्टी शिकलेल्या असतात, अगदी सायकलवर बसण्यापासून ते पेंडल मारण्यापर्यंत. पण एका दिवशी त्या सायकलने त्याची साथ अखेर सोडली. ती सायकल काही कारणास्तव पूर्णपणे डॅमेज झाली आणि पर्यायाने त्याला त्याच्या आवडीच्या सायकलला अलविदा म्हणावे लागले. त्याने आपल्या चिमुकल्या हाताने त्या सायकल बाय करत अलविदा म्हटले. तर ही एक अशी हृदयस्पर्शी लहान मुलाची त्याच्या प्रती एका खेटण्याची नव्हे तर एका दोस्ताची हृदयस्पर्शी कहाणी आहे. एडिट बॉक्स तर डिस्क्राइब तुम्ही कहाणी ऐकलेली आहे. एक छोटीशी स्टोरी लहान मुलांची कशी गप्पा गोष्टी गाणी अशा असतात, तशापैकी एक स्टोरी तर मी त्याला दिलेली आहे. तर ते स्टोरीवरती एक गाणं तयार करते की नाही आपण लाईव्ह पाहूया. ॲड अटॅचमेंट सेंड करतो मी. पेज जेमिनी सेंड केलेला आहे. डिस्क्राइब युअर ट्रॅक होत आहे. म्युझिक कनेक्टिंग. तर मला सांगायचं आहे की AIच्या माध्यमातून आपण सगळ्या गोष्टी करू शकतो. AIच्या माध्यमातून कोणती गोष्ट करू नाही शकत असं कोणती गोष्ट राहिलेली नाही. AI मोठ्या प्रमाणामध्ये प्रगत होत आहे. तर आपण AIच्या त्यातल्या त्यात जेमिनी हे सगळ्यात फास्टेबल रिसर्चमध्ये सध्या आता वरती आहे आणि जेमिनी हा सगळ्यात का ॲक्युरेसी किंवा जास्त आहे, तर त्याला सगळे सोर्स उपलब्ध आहेत. तर सगळ्या सोर्सच्या माध्यमातून तो गाणं तयार करू शकतो, म्हणजे माहिती गोळा करू शकतो. डायरेक्ट त्याला Googleला ॲक्सेस असल्यामुळे. तर बघूया त्यानं. ही एक खरोखर हृदयस्पर्शी कथा आहे. एका लहान मुलाच्या आपल्या सायकलवरचे हे निस्वार्थ प्रेम आणि त्यांच्यातली मैत्री खूपच भावुक आहे. तुमच्या या सुंदर कथेवर आधारित मी एक गाणे तयार केले आहे. ते आता तयार आहे आणि तुम्ही ते येथे ऐकू शकता. बघा, त्याला मी इथं स्टोरी दिली होती. त्या स्टोरीच्या आधारे त्याने गाणं तयार केलं आणि त्यानं सांगितलेलं पण आहे की मी एक गाणं तयार केलेलं आहे आणि एक त्यानेच म्हणजे स्टोरी हृदयस्पर्शी आहे ना, म्हणजे लहान मुलांच्या दृष्टिकोनातून कुठलीही गोष्ट त्यांची खेळणी असतील तर ते त्यांना त्यावेळी त्या खूप हृदयस्पर्शी असतात. त्याच्यामुळे त्यांनी ह्या वरती एक गाणं तयार केलेलं आहे. बघूया. व्हिडिओ थंबनेल पण आहे, थंबनेल दिलेला आहे. प्ले व्हिडिओ बघूया आपण. त्याने बघा ना किती छान केलेलं आहे. सायकलचं असं एक फोटो दिलेला आहे. पूर्णपणे एक व्हिडिओ डिस्क्रिप्शन केलेलं. बघूया आपण केवढं गाणं तयार केलं, काय केलं, लाईव्हमध्ये पाहूया. त्यावर तुम्ही गाणं प्ले होतं त्यावर शब्दस्पर्श टेक मराठी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ अधिक तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. पेज
माझी लाटकी सायकल होती, जीव तिच्यात गुंटाला. मित्राच्या जागी तिला मैं हमेशा जापला. पण एक दिवशी ट्रक खाली ती बारीच चिरडली. तुकडे तुकडे झाले बघून डोक्याला आला झंझणलो. तेव्हा मी रडलो, खूप रडलो. पण तुकडे जोडून पारात आखा बनवला. त्यामुळे आता ती नेहमीच सोबत असते. माझी आणि तिची प्रेम कहाणी जगाला दाखवायची असते. माझी लाटकी सायकल होती, जीव तिच्यात गुंटाला. मित्राच्या जागी तिला मैं हमेशा जापला. पण एक दिवशी ट्रक खाली ती बारीच चिरडली. तुकडे तुकडे झाले बघून डोक्याला आला झंझणलो. तेव्हा मी रडलो, खूप रडलो. पण तुकडे जोडून पारात आखा बनवला. त्यामुळे आता ती नेहमीच सोबत असते. माझी आणि तिची प्रेम कहाणी जगाला दाखवायची असते. तर अजून हे लर्निंग बेसवरती आहे. अजून मोठ्या प्रमाणात याच्यामध्ये प्रगती होणं गरजेचं आहे. परंतु त्यानं संगीत वगैरे महत्त्वपूर्ण म्हणजे एक पॉप सॉन्ग जसं रॅप सॉन्ग असतं तशा प्रकारे सॉन्ग तयार केलेलं आहे. खरं तर याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रगती होणं अपेक्षित आहे. बघूया आपण कसं कसं मोठ्या प्रगती होत जाते. तोपर्यंत तुम्ही अशा छोट्या गाण्यांमध्ये किंवा छोट्या स्टोरीवरती एक तुमच्या म्हणजे गाणं तयार करून तुम्ही एन्जॉय करू शकता. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच काही तरी शिकायला भेटलं असेल तर असेल अशी आशा करतो. आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अशाच महत्त्वपूर्ण AIच्या आणि इतर कोणत्याही मोबाईलच्या किंवा सेटिंग्सच्या माहिती करता या चॅनलला शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. इथं बघा, व्हिडिओ प्लेयर, डाउनलोड व्हिडिओ, डाउनलोड करू शकता, शेअर करू शकता. तर अशा प्रकारे आपण एक छोटीशी माहिती आपण जेमिनीकडून एक छोटंसं गाण्यात कसं ॲक्युरेट लिहून घेतलेलं आहे, पाहिलेलं आहे. तर आपण पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन विषयासह भेटूया. बाय बाय, टेक केअर.